हो नमस्कार मित्रांनो, मी कोकणकर सागर आपल्या नवीन व्हिडिओ मनापासून स्वागत करतो. लहानपासून छोट्यापासून असं सपोर्ट करत राहा मित्रांनो. तर चला आजच्या व्हिडिओ एकदम खास सुरुवात करूया. तर आजची व्हिडिओ एकदम अचानक भयानक होणार. तर डायरेक्ट मानगाव रेल्वे स्टेशन इथून सुरुवात करतो. तर कारण का असे घाय झाले ना, आपण एक मोठा एक ब्लॉग पण टाकायचा होता राहिलेला, त्यासाठी 8 वाजले. सो आता ट्रेन पण आहे 9:15 वाजताच. त्यात तुम्हाला समजायलाच मी कसं येतो ते पूर्ण ब्लॉग कंटेंट ठेवा. तर जाऊया आपण मस्त की आता फाटक तिथून शॉर्टकटने आलो. तिथून आता पटरीने चालतो. तर पुढे समोर आपलं मानगाव रेल्वे स्टेशन आहे. तर आज मुंबईला कशासाठी येतो ते तुम्हाला समजेलच. तर अचानक भयानक निघालं, फुल घामचं वगैरे तर नाही. तर हा पण बोलला लवकर ट्रेन आहे, तर लवकर निघू. सो चला डायरेक्ट आता रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो फायनली आता प्लॅटफॉर्म वगैरे पोचलो. आपलं मानगाव बघा. तर मस्त की आता 9:15 झालेत. तर आपल्यासोबत सर्वे आणि आदित्याला पण उद्या जायचं कामावर म्हणून निघाला आहे. तर मी पण बोललो माझं पण काहीतरी काम आहे म्हणून कशासाठी तर नक्कीच समजेल तुम्हाला. तर हा सर्वे तर कधी जेव्हा आम्ही 8 वाजता निघालो तेव्हाच हा आलेला आहे. काय सर्वे जनरल असतील ना. सो इकडे आता जनरल इकडेच असतील ना. रिझर्वेशन दिला नसतात. रिझर्वेशन पण नसतो. असल्या तर फक्त पुढे असतील बस रत्नागिरीला. सो मित्रांनो कुठल्या ट्रेन जाणार तुम्हाला समजेलच. तर आता सकाळची ट्रेन म्हणजे रत्नागिरी दिवा पॅसेंजर आहे ती आपली. तर तुम्हाला माहिती किती लेट वगैरे होती ती, पण आता दाखवले ना 9:15 टाईम. सो आता जाऊया मस्त की पुढे. काय खाल्लं नाही, डायरेक्ट अचानक भयानक निघालोय कसं. सो चला आता मस्त की जाऊया, तर खाऊया नाश्ता करूया. मानगावचा नजारा बघा, कसले ढग बघा, पाऊस असा का उठलाय ना, एकदम खूप मस्त वाटतंय. तर आपण जाऊया मस्त की आता तिकडे खायला. भूक तर लागली. असं ट्रॉफिक काही एवढी म्हणजे आता गर्दी तर एवढी गर्दी तर नाही एवढी, पण स्वतः मस्त की जाऊया खायला. लेट्स गो. आलेलो मस्त की बघा, हे वडापाव सेंटर आहे. इकडे पूर्ण बनवतात वगैरे, इकडून येणार वगैरे बघा. प्लेटफॉर्म क्रमांक 1 पर आ रही है. वडापाव वगैरे तर घेतला, तर बॅगेट वगैरे ठेवला. तर ट्रेन तर आलेच फुल घायत. मग खाल्ले पण आता ट्रेनमध्ये वगैरे आता खाऊ. पण आता बघा आता कुठली आपली एक्सप्रेस आली, म्हणजे एक्सप्रेस म्हणजे ती आता सावंतवाडी इकडून येते दिव्यावरून आणि इथून आता रत्नागिरी. दोघींची आता सेम टू सेम सोबत होणार वाटतं. सो आता ट्रेन येते बघा, आता येईल. आता डायरेक्ट आपण भेटूया ट्रेनमध्ये. मित्रांनो फायनली बघा आली लोको पायलट. बघा कुठलं इंजिन नवीन आहे, इलेक्ट्रिक इंजिन आहे मित्रांनो. पण आता बघूया मस्त की भरले वगैरे का नाही, पण मस्त एकदम वाटतं ना. स्वर्गनगरी सुंदर आपलं मानगाव. तर बघा आलेली आहे. गर्दी तर नाही वाटत वाटतं मित्रांनो, पण बघूया आता जागा भेटते तर. मागे जायचं का. सो आता बस मागे जाऊया मित्रांनो. आता फायनली पकडली, गेटलाच पकडली आपण, कारण गेटला बसायचं कारण आपण दाखवायचं आहे स्वर्गनगरी वातावरण मस्त की प्रवास. आता बघा आता दिव्यावरून पण येणार आहे सावंतवाडी. बघा तुम्हाला बोलेल ना भेट होईल, तरी बघा आता आली बघा, दाखवतो. सावंतवाडी दिवा एक्सप्रेस आता ही रत्नागिरीला सावंतवाडीला जाणार. आता बरोबर 9:30 वाजता आली मित्रांनो. आपण पण आता मस्त की सुटेला. आता ही पण लवकर आली, 9:15 दाखवत होता, पण तो आता लवकर आली, उलट बरं झाला. तर आता मस्त की आता खाऊया वगैरे डायरेक्ट राईट रेल्वे. मित्रांनो फायनली झाली स्टार्ट. बरोबर 9:15 वाजता निघाली. तो सावंतवाडीला बाय करून आता निघूया मस्त की माझ्या प्रवासाला. तर कंटिन्यू प्रवास काही दोघं तर बसले, त्यांना वरती जागा भेटली तर आपण नंतर बस जाऊ. सध्या तर इथे उभं राहू मस्त की अनुभव दाखवतो कोकण रेल्वेचा प्रवास. तर एवढी काही गर्दी नाही, संडेपासून एवढी काही गर्दी सारा प्रवासाचा तिकडून मांडवी पण येते. आज बोला काय मेगा ब्लॉक पण आहे, पण तो बघूया कसं जाणार ते कुठल्या ट्रेनने कंटिन्यू इकडे बाथरूम वॉशरूम वगैरे आहे. पाणी
क्रॉसिंग वगैरे लागले. कुठं कोलाट बरोबर 10 वाजता कोलाटला आले. तर आता इथून नसेल जाणार सकाळ वगैरे एन्जॉय तर एकदम मस्त की. तर कुठे पूर्ण जाणार तर तुम्हाला समजेलच आणि कुठल्या ट्रेन वगैरे जाणार तुला समजायच. तर पूर्ण शेवटपर्यंत ब्लॉग बघा आणि कंटिन्यू. गर्दी तेवढं खूप नाही पण सो आता बघा नेहमी राहिले थोडा पुढे जनरल आले. मला वाटलं फुल मांडवी आली. लोक पायलट बघितलं म्हणून मला वाटलं मांडवी आली. सो मांडवी पण वाटतं लेट आली. म्हणजे 10 वाजता गेले तर वेल. तरी आता ह्याला काय इथंच जायचं दिव्याला पण आपल्याला आता मी आणि सर्वेश आता मस्त उतरू वगैरे तर सर्व्या भावा आपण दिव्याला उतरणार. सो बघा फुल पब्लिक उतरले सगळी खतरनाक. फर्स्ट 2:45 आम्ही आलो बॅकअप घेतला सगळं वर केला. इथून तिकडे जायचं 6 नंबरला. तर आपण तिकडे 6 नंबरला जायचं प्लॅटफॉर्मला. ती कुठली ट्रेन पकडणं तुम्हाला समजेल. तर लेट्स गो. तिकडून मस्त की जाणार तिकडे 6 नंबरला. तर हा मित्र आणि आदित्य तिकडे जाणार. फुल पब्लिक वगैरे उतरली सगळं एकदम मस्त की. दिवा म्हणजे मेन स्टेशन. आता तिकडून दिव्यावरून तर आम्ही जाणार नाही डायरेक्ट दादरला कारण आता मेगा ब्लॉक आहे म्हणून. तर आम्ही डायरेक्ट इथून वसई मेमो आहे आता 2:30ची. पनवेलची तुम्ही गेले असेल पण मला भेटला नाही गाड्या शूटिंग वगैरे. तर आता इथून जाऊया मस्त की तिकडे प्लॅटफॉर्मला. आता तिकडचा प्लॅटफॉर्म बघा किती भरेल वगैरे. तर इकडची आरती पब्लिक वगैरे असते ती जाणारी तिकडे वसई. तर लेट्स गो अभि कंटिन्यू. मित्रांनो आपण आता 6 नंबर गेलो. ते दोघं बघा इकडे हे आदित्य होय लक्ष देत. तो म्हणतो मला व्हिडिओमध्ये घेतलं असं बघतो. मित्रांनो त्याला आता इथून मस्त की पकडे सर्व पाठी इकडे पाठीच बसते. इकडे पाठी मग इकडे जाईल ना ट्रेन. आपला 5चा डबा पकडूनच आपण नाही जवळ. सो तर लेस आपण जाऊया मस्त की. तर मित्रांनो ट्रेन वगैरे आता आली बघा इकडं कुठं बसडं मेलो पटरीची इकडे उतरला. तर मित्रांनो ट्रेन आली. तर आता मस्त की हिच्याने जाणार. ही आता मित्रांनो
2:30 वाजता बरोबर इथून बरोबर सुटणार 2:35 ही मेमो आहे वसई दिवा. फायनली जागा भेटली वगैरे मस्त खिडकी सर्वेशन पकडलेली. तर आता इथून मस्त जाणार. येते ही मेमो आपल्याला पोहोचणार 1 तासामध्ये डायरेक्ट वसईला. तर 2 वाजता आली तर इथून आता अर्धा तासामध्ये म्हणजे 1-1.5 तास 1 तास तरी लागतो ना पूर्ण कवर. 1 तास तरी लागतो. 3:30 वाजेपर्यंत पोहोचणार. तर तिथून आपण कुठे जाण्याचं समाधान. तर मित्रांनो ते ही अशी ही मेमो दिवा वसई ही मेमो आहे ही. तर याच्यामध्ये टॉयलेट वगैरे पण आहे. तर इकडे बॅग वगैरे ठेवण्यासाठी सीट पण बघा एकदम किती मोमो आहे मस्तपैकी. तर वातावरण बघा एकदम मस्त उंच आहे. तर इकडे आपली रत्नागिरी थांबलेली आहे. आलं होतं तर मस्त की बाय बाय वगैरे. मित्रांनो बघितलं तर गर्दी कसली खतरनाक होती. कसा बसावं एकदम आलो बाहेर एकदम. आता डायरेक्ट आता बसवर उतरलो. तर बसवरून जाणार नालासोपारा. तिकडे जर आपण काम आहे कशासाठी जाणार तर शेवटपर्यंत बघा. तर लेस गो नालासोपारा. गर्दी बघा कसं निकल लवडे. तर इथून जायचं सरळ मस्त आता ह्या ब्रिज वगैरे चढणार. इकडे ब्रिज आहे. ह्या ब्रिजला चढायचा. इकडून स्ट्रेट बाय तिकडे जायचा. 2 नंबर प्लॅटफॉर्म नंबर इकडून. ब्रिजलाच बघा कसली गर्दी आहे मित्रांनो. इकडून सरळ चालत जायचं ब्रिजवरून आणि इकडे खाली उतरायचं. विरार लागले वाटतं. तर इकडून जाऊया सरळ. गर्दी बघा कसली खतरनाक आहे. ब्रिजने इथून उतरायचं खाली सरळ. मित्रांनो फायनल निघालो. तर बघितला किती लोकलला गर्दी असते. आता इथून मस्त की जाणार डीमार्टमध्ये. तर डीमार्टमधून सामान वगैरे घेणार आणि नक्की जाणार कुठे ते मला समजायला परत आपण लोकलचा प्रवास करून कोणाला भेटायचं जाण्याचा संबंध आहे मला. तर आता चालतं ऊनच्या प्रवासला खतरनाक आहे. इथून सरळ जाऊया झालं. इकडे डीमार्टला नवीन नालासोपारा भेटला झालं. मित्रांनो तर फायनली वगैरे मम्मीला वगैरे भेटलो. तर ते सामान वगैरे घेतलं ते मम्मीलाच द्यायचं होतं. तर मम्मीला भेटून खूप मस्त वाटलं एकदम. तर चला तर डायरेक्ट आपण जाऊया दिव्याला. जिथून आलेलो तिथून तर लेट्स गो अभि दिवा. तर मित्रांनो वसई स्टेशन जाताना आता हा कॉलेज बघा केवढा किती मोठा आहे. मस्त किती इकडून स्टेशनला जायचं मस्तपैकी सरळ रोड आहे. तर चालतो आता मस्त. मित्रांनो आता वसईला आलो आहे. तर वसई रेल्वे स्टेशनला आलो. तर पहिली ट्रेन आली तर धावता मुलं असेल डायरेक्ट चर्चगेट डायरेक्ट ती अंधेरी निघाली. तर आता बघूया तर दुसरी ट्रेन असेल असं विरारला जाणारी आली. तर आता डायरेक्ट आता भेटूया दिव्या स्टेशनला. दिव्याला काय होतं कारण दिव्यावरून आपली गावाला जाणारी ट्रेन आहे म्हणून दिव्याला आता जातो. मामाची तर राहणार तर उद्या सकाळी तिकडे दिव्यावरून जाणार. तिची पण व्हिडिओ आहे तो पार्ट 2 असणार आहे. तर भेटूया डायरेक्ट दिव्यामध्ये. आपण सॉरी चुकलो तर डायरेक्ट आता अंधेरीवरून मेट्रो जाणार आहोत. इकडे आता मेट्रोकडे जातो आपण. तिकडे मेट्रोकडे जाणार तर नंतरला मग अंधेरी जाणार. तर टाईम बघितलेला तर खूप ट्रेन लोकल हे लई टायमात नव्हते. आता म्हणून चला हा एक योग्य पर्याय इथून इथून अंधेरीवरून डायरेक्ट घाटकोपरला जाणार मेट्रोने. तर चला तर तिकीट काढला डायरेक्ट. सो ते तिकीट पण तुम्हाला मी सांगतो किती आहे ती मेट्रोची. लेट्स गो. तिकीट काढलं अंधेरी परत डावीकडे उजवीकडे वाल्याच्या मुंबई मेट्रो तिकडून सरळ जायचं. तिकडे तिकीट वगैरे काढूया. तर चला तर 30 रुपये तिकीट. आता इथे चेक इन वगैरे होणार. नंतरला तिकडे जायचं बाहेरून. तर लेट्स गो अभि मेट्रो पकडायला. तर आता इकडून आलो 1 नंबर प्लॅटफॉर्म घाटकोपर जाण्यासाठी. तर तिकीट बघा 30 रुपये. तर आता आपला मेट्रो पण प्रवासाने कंटिन्यू करा. तर डायरेक्ट आता इथून जाणार घाटकोपर. मग घाटकोपरवरून लोकल पकडणार दिव्याला जाणार. तर लेट्स गो अभि डायरेक्ट घाटकोपर स्टेशन आहे मित्रांनो. बघा मेट्रो खूप मोठा आहे ना. तर इकडे जाऊन तिकडे आता लाईन वगैरे लागणार. हे बघा तिकडे लाईनीत वगैरे लावणार. तर चालू आहे मस्त फास्ट. लेट्स गो. तर मित्रांनो आता इकडनं
दाखवायची वगैरे, तर चला दाखवा. तर आता इथून तिकीट वगैरे दाखवूया. तिकीट वगैरे दाखवली. आता इथून डायरेक्ट बाहेर आता घाटकोपर रेल्वे स्टेशनला. पण मी चुकी प्लॅटफॉर्म आलो आहे, तर इथून आता मला 1 नंबरला जायला लागेल प्लॅटफॉर्मवर. फायनली आता दिव्याला पोचलो. तर ही दिवावर व्हावं लागेल. तर आता जाऊया घरी. मस्त आहे की खूप दमलो एकदम एवढा प्रवासाने. तर आता भेटू डायरेक्ट घरी फ्रेश. सो कसं काय मित्रांनो, आता मस्त की फ्रेश वगैरे झालो. तर आता 8:45 वाजता पोचलो, म्हणजे फ्रेश वगैरे झालो मस्त की. तर प्रवास कसा वाटला नक्कीच कळवा. तर मी एका दिवसात एवढा प्रवास केला की कुठल्या ट्रेन बदलले असं तुम्हाला नक्की समजतं. फुल पाय वगैरे अंगमास दुखायला लागला आहे. आता उद्या बघूया. मागं ते नको ते सकाळी जाऊ, तर संध्याकाळी जाऊ. तर संध्याकाळी आपला असा दुसरा पार्ट तो कसे जाणार तो समजेल. तर मित्रांनो असा आपला आजचा ब्लॉग होता आणि आईला भेटत होता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला नक्कीच सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा. कशी वाटली व्हिडिओ नक्कीच कळवा. आणि नवीन चॅनल असेल तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका. त्या भेटूया असं नवीन व्हिडिओमध्ये. तर पुन्हा बाय बाय शेवटपर्यंत.